25 डिसेंबर 1927 ची सकाळ महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मोठी गर्दी जमली होती। लोक दूरदूरून आले होते। वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती, कारण समोर उभे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ते शांत पण ठामपणे समाजातला अन्याय, असमानता आणि शतकानुशतकं चालत असलेल्या भेदभावाबद्दल बोलत होते। आणि काही क्षणातच त्यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली। हे केवळ एका पुस्तकाचं दहन नव्हतं, तर हा एक संदेश होता, एक बंड होतं, एक प्रतिकात्मक घोषणा होती की अन्यायाला आता स्वीकारलं जाणार नाही। कारण बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती ही त्या सामाजिक व्यवस्थेची पायाभरणी होती ज्यामुळे शतकानुशतकं लाखो लोकांवर अन्याय झाला। पण या एका कृतीने देश दोन विचारांमध्ये विभागला गेला। प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, पण या वादाच्या पलीकडे एक अधिक मूलभूत प्रश्न असा आहे की मनुस्मृतीमध्ये असं काय आहे। महात्मा गांधींनी सुद्धा एकदा स्पष्टपणे म्हटलं होतं की कोणाकडेही या ग्रंथाचा मूळ मजकूर उपलब्ध नाहीये। म्हणजे आपण अशा एका ग्रंथाबद्दल चर्चा करतोय ज्याचं मूळ स्वरूप काय होतं हेच निश्चित नाहीये। पण या सगळ्यात सर्वात मोठा वाद हा वर्णव्यवस्थेमुळे निर्माण होतो। ब्राह्मण आणि क्षत्रियांना विशेष स्थान दिलं गेलं, तर शूद्रांना खालचा दर्जा दिला गेला। त्यांना वेद वाचण्यास बंदी, कठोर शिक्षा यांसारख्या गोष्टी नमूद केल्यात। तसंच महिलांबद्दल सुद्धा विरोधाभास दिसतो। एका बाजूला स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या आहेत। विवाह, घटस्फोट आणि विधवा विवाहाबद्दल सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम दिसतात। तसंच या ग्रंथात काही सार्वत्रिक नैतिक मूल्यांचा सुद्धा उल्लेख आहे। अहिंसा, सत्य, चोरी न करणे आणि संयम यांसारख्या गोष्टी सांगितल्यात। मनुस्मृती असंही सांगते की हे नियम सर्वांसाठी समान आहेत, पण प्रत्यक्षात वर्णव्यवस्थेमुळे असमानता स्पष्ट दिसते। म्हणूनच मनुस्मृती हा एक विरोधाभासांनी भरलेला ग्रंथ आहे। यात प्रगत विचार आणि रूढीवादी विचार दोन्ही आहेत, आणि कदाचित म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा विरोध करत त्याची प्रत जाळली। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।